आपले संस्था परमपूज्य अमोलोक ऋषीजी महाराज साहेब यांनीही 100 वर्षापूर्वी एक पवित्र हेतूने स्थापन केलेली आहे आणि त्याचीच एक आपली शाखा म्हणजे मोतीलाल कोठारी विद्यालय। जैन धर्मामध्ये आजच्या दिवसाला फार महत्त्व आहे। रक्षाबंधन हा खरोखरच एक पवित्र असा सण आहे आणि या सणाचं पावित्र्य आपण सुद्धा आज आपल्या शाळेमध्ये दाखवून दिलेलं आहे, नव्हे ते राखलेलं आहे। कसल्याही प्रकारचा या रक्षाबंधनामध्ये धर्मभेद, जातीभेद, भाषाभेद, पंथभेद हा आडवा येत नाहीये। कारण हे बंधनच असं आहे की पवित्र बंधन आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये प्राचीन काळामध्ये जसं आपल्याला सांगितलं जातं की भगवान श्रीकृष्णाला ज्यावेळेस त्यांनी आपल्या अंगुलीमध्ये सुदर्शन चक्र धारण केलं त्यावेळेस त्या युद्धाच्या याच्यामध्ये त्यांच्या त्या बोटाला ते सुदर्शन चक्र लागलं होतं आणि त्यावेळेस द्रौपदीने आपल्या साडीचा एक भाग काढून त्या सुदर्शन चक्र जिथे लागलेलं आहे त्या बोटाला ते बांधलं होतं आणि तिथूनच आपण म्हणतो की या पवित्रतेला सुरुवात झालेली आहे की आपल्या रक्षणासाठी जो आहे त्याच्या बोटाला जखम झाली आणि तिने आपलं उत्तरदायित्व तिच्या लक्षामध्ये आलं की आपण जे त्याचं रक्त चाललेलं आहे ते थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी त्या बोटाला जे साडीचा भाग असेल तो बांधलेला त्याचं पण भगवान श्रीकृष्णाला त्याची आठवण झाली। ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं त्यावेळेस त्यांनी आपल्या भावाला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला की आता तूच माझी लाज राखू शकतो, या संकटामधून तू मला वाचवू शकतो। आणि भगवान श्रीकृष्णाला त्यावेळेची आठवण झाली की माझ्यावर हे ऋण आहे आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीचं जे वस्त्रहरण चालू होतं त्यामुळे तिची लाज राखण्याचं काम केलं। आपण पाहतो महाभारतामध्ये की भावाने बहिणीला याच हेतूने आज आपल्या शाळेमध्ये हे पवित्र नातं आपण तयार केलेलं आहे। आज आपल्यासाठी आपल्या शाळेतील सर्व ज्या बहिणींनी आता आपल्यासाठी सर्वच आहे, जिने बांधलं तीच नाहीये, तर आपल्या शाळेतील या सर्व आपल्या बहिणी आज या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या हातामध्ये जे बंधन बांधलेलं आहे ते आपल्याला नक्कीच ज्या ज्या वेळेस अडचण येईल त्या त्यावेळेस सुरक्षित ठेवण्याचं काम। हा धागा साधा धागा नाहीये। ज्या ज्या वेळेस तुमच्यावर संकट येईल त्यावेळेस आपल्या बहिणीचं जे पुण्य आहे ते आपल्याला कामी येत असतं आणि आपल्याला एक सुरक्षा कवच आहे। आणि बहिणींनी सुद्धा जे आज त्यांच्यावर ऋण केलेलं आहे, एक बंधनामध्ये टाकलेलं आहे, ते या हेतूने की आम्हाला जर तुमची गरज पडली तर त्यावेळेस तुम्ही आमचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी निश्चित उभे राहाल, या पवित्र हेतूने त्यांनी आपल्यावर हे साखर टाकलेलं आहे। आपण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नारी परस्त्री समान
की कोणतेही असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, त्या राज्यामध्ये स्त्रीवर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याचा कडे लोट केला जायचा। याचे उदाहरण आपण इतिहासामध्ये ऐकतो। आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज आपण ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज की हे आपलं स्फुरण आहे, आपण जय म्हणतो, कारण आपण त्या महाराजामुळेच सुरक्षित आहोत। न सांगताही आपल्या तोंडामधून हे जय निघतं, याचं कारण म्हणजे ते आपल्या समोर आदर्श आहेत। आपल्या रयतेला सुरक्षित ठेवण्याचं काम ज्या महाराजांनी केलेलं आहे, त्या महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जे गड किल्ले आहेत ती तर आपली आठवण आहेच, पण आपल्या जर एखाद्या बहिणीचं या ठिकाणी एखादा नराधम, मी त्याला नराधम म्हणेन, की जो वाकड्या नजरेने पाहतो तो सुद्धा आपल्यासाठी एक क्रूर आहे। हात लावणं तर दूर राहिला, हात कलम करण्याची वेळ येऊ शकते, पण जो वाकड्या नजरेने पाहिल त्याला सुद्धा आपण समोर जाऊन जाब विचारला पाहिजे। आपण कधी युट्यूबवर पाहतो, कधी कधी असे टाकतात लोक की शहरामध्ये एखाद्या मुलीला, एखाद्या महिलेला जर छेडछाड चाललेली असेल तर एखादा मावळा त्या ठिकाणी येतो आणि त्या समोरच्या नराधमाला असा चोप देतो की परत त्याच्या आयुष्यामध्ये अशी चूक करण्याची हिंमत होत नाही। तर आज आपल्यामध्ये मला असं वाटतं की या रक्षाबंधनाच्या पवित्र दिनामध्ये सर्व आपल्या शाळेमधले हे मावळे झाले पाहिजे। एकही याच्यामधला नराधम नाही राहिला पाहिजे। एखादा पण क्रूर जर विचार कोणाच्या मनामध्ये असेल तर तो आजच्या दिवसापासून मनामधून आपण काढून टाकायचा, ती घाण आपल्या मनामधून काढून टाकायची। आणि ज्या ज्या वेळेस आपल्या या बहिणींना कुठे रस्त्यामध्ये, बस स्टँडवर किंवा इतर इलाक्यामध्ये एखादा जर नराधम येऊन जर वाकड्या नजरेने पाहत असेल तर आपल्या मावळ्यांनी त्या ठिकाणी एक नाही 10 मावळे जमा झाले पाहिजे। तो किती बी अफजल खानासारखा का असाना, आपले 10 जर एकत्र झाले ना की आमच्या शाळेमधली आमची बहीण आहे आणि हा रस्त्यामध्ये उभा राहून तिला वेड्या वाकड्या काहीतरी वाच्यता करत आहे, वेड्या वाकड्या नजरेने पाहत आहे, त्यावेळेस आपले हे मावळे तिथे उपस्थित झाले। हे लक्षात ठेवा। आपल्या बहिणी आजच्या काळामध्ये सुरक्षित ठेवण्याचं काम ह्या भावांचं आहे। आणि हे भाऊ म्हणजे त्यांच्यासाठी एक शिवाजी महाराजांचे मावळे बनले पाहिजेत, असे आम्हाला या आजच्या सणामधून संदेश द्यावासा वाटतो। तर आपण अशी प्रतिज्ञा करूया की आजपासून आपण आहे तोपर्यंत, शाळेमध्ये आहे तोपर्यंत आपण या मावळ्यांचा धर्म पार पाडायचा आहे, निभवायचा आहे। ज्या ज्या वेळेस एखाद्या मुलीला समजा स्टँडवर अडचण आलेली आहे, चौकामध्ये अडचण आलेली आहे, आपले 4-5 जरी मुलं असले ना तर त्या मुलांनी त्या ठिकाणी लगेच काय अडचण आहे, कुणी आपल्याला हा तर त्रास देतोय का, असं जर म्हणलं ना, समोरचा जो मुलगा आहे ना, समोरचा जो व्यक्ती आहे ना, हा तुमच्या समोर टिकणार नाही। तुमच्या मागे आम्ही आहोत, तुमच्या मागे पोलीस स्टेशन आहे, तुम्हाला माहिती आहे। हे जर एखाद्या व्यक्तीविरोधी जर कारवाई जर झाली तर त्याला सुट्टी नाही। म्हणजे तुमच्या मागे किती मोठी ताकद आहे, तुम्ही लहान नाही। तुम्ही जर एखाद्याला असे पाहिलं ना, जर एखाद्या मुलीला तकलीफ देताना, तर तुम्ही त्या ठिकाणी शूरवीरासारखे, बाजी प्रभू सारखे उभे झाले पाहिजेत। जसे बाजी प्रभूने खिंड लढवली तशी आपल्याला आज आपल्या बहिणीची लाज वाचवण्याची, त्यांची सुरक्षा ठेवण्याची ही खिंड जी आहे ही लढवायची आहे। हे सर्व मुलांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजेत। आपण थोड्या क्षणासाठी तरी आपल्या बहिणीसाठी मावळे झालं पाहिजेत, ही या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि सर्वांना एकच संदेश देऊ इच्छितो की आज या पवित्र बंधनामध्ये तुम्ही बांधले गेलेले आहात, या नात्याचा आदर करा आणि सन्मान ठेवा। खरोखरच याच्यामधून काहीतरी तुम्हाला एक पुढची काहीतरी दिशा मिळेल। यानंतर आपले आदरणीय मुख्याध्यापक 2 शब्द आपल्याला याविषयी आपलं मनोगत व्यक्त करतील। काय आजचा दिवस हा पवित्र आहे आणि याविषयी त्यांनी सांगावं। हे पावसाची काही चिंता करू नका।